अशा मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे ज्यांच्यामुळं त्यांना प्रशासकीय सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी होण्याचा मान मिळाला, म्हणजे पुनश्च त्यांची सरपंच म्हणून नेमणूक झाली, जे या इतिहासाची साक्षीदार झाले आणि दत्ताभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण सरपंच परिषदेच्या माध्यमातून जो यशस्वी सरपंचांच्या न्याय मागण्यासाठी आणि हक्कासाठी आपण लढत आहोत, ते दत्ताभाऊ काकडे आणि खऱ्या अर्थानं आपल्या या विजयाचे शिल्पकार आपला सरपंचांचे खऱ्या अर्थानं आमदार म्हटलं तर वाद होणार नाही. आणि खरोखर कारण सरपंचांचं प्रतिनिधित्व करणारं कोणीतरी विधानसभेमध्ये विधानमंडळावर असावं लागतं आणि ती भूमिका खऱ्या अर्थानं सरपंचांचं जे हृदयातलं काही जे मत आहे की आपल्या तिथं सभा पटलावर मांडण्याचं काम श्रीकांत भारती आतापर्यंत करत आलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं सरपंचाची जी तळमळ आहे, या अडचणी आहेत, याला न्याय देण्याचं आणि वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थानं माननीय आमदार श्रीकांत भारती साहेबांनी केलेलं आहे. आणि मी आपल्या सर्वांच्या वतीनं यांचं मनापासून आभार मानतो की आपल्या न्याय मागण्यासाठी दत्ताभाऊ काकडेंच्या नेतृत्वाखाली आपण जे झगडत होतो, आपण कोर्टामध्ये गेलो आणि श्रीकांत भारती साहेबांकडे आपली भूमिका मांडली की जे सरपंच आहेत यांची मुदत संपल्यानंतर त्यांनाच प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहण्याची आपण संधी दिली पाहिजे. आणि तो मुद्दा खऱ्या अर्थानं प्रशासनामध्ये लावून धरण्याचं काम ग्रामविकास मंत्री असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, यांच्याकडे तो तडीत नेण्याचं काम आमदार श्रीकांत भारती साहेबांनी केलेलं आहे. त्यांचं आणि दत्ताभाऊंचं मी आपल्या सर्वांच्या वतीने, महाराष्ट्रातील तमाम सरपंच बंधू भगिनीच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि मी दत्ताभाऊ काकडेंना विनंती करतो की आपण सर्वांना माझा नमस्कार. खरोखर आपण अनेक वर्ष सरपंच म्हणून प्रत्येक गावात काम करतो आणि आपल्याला आतापर्यंत सरपंचांची व्यथा, सरपंचाच्या पाठीमागे उभं राहणारे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुठलाही आमदार आणि कुठलेही मंत्री नव्हते. खरोखर आज आपण अंतकरणापासून आपल्या सरपंच परिषदेचे जे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे हे अक्षरशः स्वतःचा सगळा संसार सोडून आपल्या सरपंचांसाठी औरंगाबादला स्वतः गाडी चालवत गेले आणि मला सांगितलं की मी जातो, असं असं करतो. हे आपल्यासाठी जे करतायत आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले देवासारखे आपले श्रीकांतजी भारती साहेब आज अधिवेशनमध्ये स्वतः ओरडू सांगतात की सरपंचांचं काम केलं पाहिजे आणि सरपंचामुळे आपण आमदार आहोत आणि आमदारामुळे आपण मुख्यमंत्री आहोत, हे सांगणारे पहिले आमदार असतील श्रीकांतजी भारती साहेब. आणि खरोखर आपल्या व्यथा मांडल्या आजपर्यंत आणि इथून पुढे मांडतील तर श्रीकांत भारतीजी आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं. ते आपल्या पाठीमागे उभे आहेत. जेव्हा त्यांचे हाक येईल तेव्हा महाराष्ट्रात प्रत्येक सरपंच त्यांच्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. एवढी आपल्या सरपंच परिषदेचे अध्यक्षस्थान आदरणीय भारती साहेब, आपल्याला माहिती की राज्यातील 14,000 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या होत्या आणि मी साहेबांकडे आलो आणि साहेबांना सांगितलं की राज्यात आता निवडणुका होणार नाही आणि गावगाडा जर विस्कळीत व्हायचा नसेल तर तातडीने याच्यात काहीतरी केलं पाहिजे. तुम्हाला पडद्यामागच्या काही गोष्टी माहीत नसतात. साहेबांनी त्यांचं पत्र दिलं पहिल्यांदा साहेबांना आणि साहेबांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना जाऊन स्वतः भेटले आणि आपले ग्रामविकास सचिव आहेत ते रजेवर होते त्यावेळेस, इतर प्रदेशींना सांगितलं आणि साहेबांनी लगेच म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी लगेच सांगितलं की ही फाईल मला माझ्यासमोर पाहिजे. म्हणजे त्या 2 दिवस एवढा पाठपुरावा केला की त्यामुळं आजचा जो निर्णय झाला केवळ त्याच्यामुळं. म्हणजे सरकारवर विश्वास ठेवून काही कामं केले पाहिजे ते जर मला कोणी शिकवलं असेल तर ते भारती साहेबांना शिकवलं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राज्यभर फिरत असताना मी माझ्याबरोबरचे जेवढे आपल्या सरपंच परिषदेचे पदाधिकारी आहेत ते सगळे स्वतःच्या पैशाने एकही आपण कधी कोणाचा घेत नाही किंवा कुठलं काम असू द्या किंवा सरपंच परिषदेच्या नावाने कोणाला तरी पैसे असं आपण कधीही केलं नाही.
कारण एखाद्या चांगल्या माणसाच्या सानिध्यात आल्यानंतर सुरुवातीला आम्ही 2002ला पहिल्यांदा सरपंच झालो होतो 300 रुपये मानधन. जर शिर्डीचं अधिवेशन कुणी केलं असेल तर त्यांचं नाव फक्त श्रीकांत भराती आहे. त्याला किती विघ्न आले होते, ते अधिवेशन घ्यायला सुद्धा किती विघ्न आले होते तुम्ही आता इथं सांगू शकत नाही तुमच्यासमोर. तानाजीरावला माहिती आहे, आम्ही प्रत्येक वेळेस शिर्डीला असो साहेब यायचे आणि या राज्यातल्या सर्व सरपंचांना मान आणि सन्मान देण्याचं काम भारतीय सरकारने आतापर्यंत केलं. म्हणजे आपलं प्रत्येक तुम्ही बघा दरवेळेस मला म्हणजे अधिवेशन लागलं की साहेबाचा पहिला प्रश्न असतो, दत्ता भाऊ आपला कोणता विषय घ्यायचा ह्यावेळेस. आणि मला असं कधी बंधन केलं नाही त्यांनी की ह्या पक्षाचा असू द्या आणि त्या पक्षाचा, कधी नाही. परिषद म्हणून एकत्र ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे आणि देवेंद्रजींचं सुद्धा स्वप्न तेच आहे. आणि देवेंद्रजींनी पहिल्या दिवसापासून आपल्या पाठीवर हात ठेवला तर कुठलीही गोष्ट आपण सांगितली त्यांनी केली नाही, आतापर्यंत असं झालं नाही. म्हणून साहेबांची इच्छा होती आज, आणि मी साहेबांपाशी एक दुःख व्यक्त करणार होतो समोर गेल्यानंतर की साहेब तुम्ही सगळं आमच्यासाठी दिलं पण आम्ही तुमच्यावर थेट जे तुम्ही सरपंचाची निवड केली. मी साहेबाला म्हणलं 2-3 हजार सरपंच कोणी तुम्हाला वेळ द्या, वेळ मिळाला नाही. सरपंचाचं मानधन वाढवलं, साहेब वेळ द्या, आम्हाला वेळ मिळाला नाही. परत आता म्हणतो की तुम्ही 6 महिने वाढवून दिले. 6 महिने म्हणजे जोक नाहीत. आता ही जोडीचे सरपंच येते पुण्याच्या आले दत्त बाहेर सकाळपासून इथे बसून होते इतक्या मोठमोठ्या ग्रामपंचायत, त्याचं 6 महिने वाढवून दिलं. परत तरी आम्हाला वेळ द्यावा. या मुंबईत आम्ही 2-3 हजार सरपंच आणू शकतो ना, किंवा पुण्यात साहेबांनी आम्हाला वेळ द्यावा. एक त्या माणसांचा किंवा इतकं ज्यांनी ग्रामविकासासाठी खरंच आतापर्यंत जर मान सन्मान केला असेल म्हणजे या ह्याच्यात. आणि त्यांचं अजून एक कौतुक करणं की ज्या भाऊसारखा माणूस पाया भिंगरी राहून पडणारा माणूस, म्हणजे खरंच ग्रामविकास मंत्र्याचं मी अजून आतापर्यंत तुमच्याकडे कधी कौतुक केलं नाही कोणत्या ग्रामविकास मंत्र्याचं, पण जया भाऊचं निश्चित करू. कारण जया भाऊ सातत्याने सगळ्या सरपंचाच्या समस्या ते सोडत असतात. आणि तुम्हाला आज आम्हाला तुम्ही तुमचं म्हणजे आभार व्यक्त करायला इथं आम्ही सगळेजण आलो. सगळे वेगवेगळ्या जिल्ह्यात नाशिक आहे, जालना आहे, बीड आहे, धाराशिव आहे, सोलापूर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, हे सगळे सातारावाले आहे ते. आणि आतापर्यंत एवढे सकाळी 10 वाजता येऊन बसते साहेब. असे काही ह्याच्यामुळे जे निष्ठावंत कार्यकर्ते असतील नक्कीच बसत असतील. त्याच्यामुळं तुमच्यावर सगळे प्रेम करणारे आहेत. तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारचा हा निर्णय घेतला. आता अभिनय देशमुखांचा एक विषय तुम्हाला सांगितलं साहेब, खूप म्हणजे ग्राउंड लेवलवर काम करणार. अनेक सरपंच अशी कुठे पंढरपूरला आलं आणि आदिनाथरावला फोन केला की आदिनाथराव म्हणणार आमची बाजार आमटी आणि भाकरी खूप त्यांच्या तिकडे ती फेमस आहे. तर असा एक माणूस आणि राज्यातून आम्ही एकमेव शिफारस करणार फक्त त्यांची. तर तेवढं काम आमचं झालं पाहिजे एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि साहेबांची आज जर वेळ मिळाली 8-8:30 पर्यंत आम्ही सगळे थांबू. तुम्ही तेवढी वेळ आम्हाला ते हे विषय 3 वर्ष झालेले त्याच्यावरती बोलतो आपण. एकतर माझं आभार मानायचं कारणच नाही, कारण मी सरपंच परिषदेचा एक कार्यकर्ता आहे सरपंच परिषदेचा कार्यकर्ता पण आमदार आहे, एवढंच त्याचा अर्थ आहे. खर तर दत्ताभाऊंशी जेव्हापासूनची मैत्री झाली मी त्यांच्या गावाच्या कार्यक्रमात पण त्याचा उल्लेख केला होता. सरपंचांच्या विषयासाठी एवढा अस्वस्थ असलेला मी नेताच नाही पाहिला. आणि याही विषयासंबंधात एक्सटेन्शनच्या विषयासंबंधात मला असं वाटतं दत्ताभाऊ शिर्डीच्या अधिवेशनाच्या पिरियडमध्ये कमी कालावधीमध्ये जेवढे फोन झाले त्यानंतर हाच कालावधी आहे. मी दत्ताभाऊ कमीत कमी त्या 3 दिवसामध्ये दिवसातून 8-10 वेळा तरी बोललो. पत्र दिलं का, कसा ड्राफ्ट केलाय, फायनल झालाय का, साहेबांची भेट झाली का, साहेब काय म्हणाले, पत्र फॉरवर्ड केलं का. कंटिन्यू मी आणि दत्ताभाऊ या विषयात टचमध्ये होतो. आणि ज्यावेळेस साहेबांनी अहवाल सादर करा असं पत्र दिलं, सांगू शकतो जेव्हा अहवाल सादर करा असं पत्र दिलं, आता आम्ही पण माननीय मुख्यमंत्री साहेबांचा पार्टीच्या माध्यमातून वय देतो. मला 100% कळतं की काय लिहिलं म्हणजे याचा काय अर्थ असतो. तर अहवाल सादर केला म्हटल्यानंतर मी दत्ताभाऊंना फोन केला, दत्ताभाऊ पत्र झालाय तयार, साहेबांनी रिमार्क पण पास केलाय आणि माझ्या समोर साहेबांनी सेक्रेटरीला फोन केला की याचा मला अहवाल लवकर पाहिजे.
मला म्हणले दत्ताभाऊ पत्र पाठवा. मी दत्ताभाऊंना पत्र पाठवलं आणि म्हणलं की सध्या व्हायरल करू नका. माझ्या मनात असं आलं की मी सांगितलं दत्ताभाऊंना. मी सकाळी उठून पुन्हा साहेबांकडे गेलो. म्हटलं बस तुम्ही सही तर केली आहे, अहवाल सादर होईल, पण ते मी दत्ताभाऊंना पाठवलंय. म्हणजे मग काय प्रॉब्लेम काय. मी म्हटलं ते त्यांना म्हटलं की तुम्ही व्हायरल करू नका. का? श्रीकांतजी हा विषय मी 100% करणार आहे, व्हायरल करायला सांगा. तरी पण माझ्या मनामध्ये असा पार्ट होता की बाबा सध्या थांबून टाकण्याने संघटनेत काम केलंय. 2 दिवसानंतर देवेंद्रजींनी बोलावलं मंत्रालयामध्ये, शिखर परदेशींना बोलावून घेतलं आणि म्हणे मी श्रीकांतजींच्या पत्रावर लिहिलाय अहवाल सादर करा. अहवाल सादर करा याचा अर्थ हे करायचं आहे, असा अहवाल सादर करा. आणि सेक्रेटरी साहेब नव्हते, ते विदेशामध्ये होते, रामास्वामी साहेब होते. मी तिथून उठून त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं ऐसा आहे, इसको करना है. आणि दत्ताभाऊंनी याचा उल्लेख केला की माननीय मुख्यमंत्री पहिलेपासूनच सरपंचांच्या विषयामध्ये संवेदनशील आहे, सगळ्या निर्णयांमध्ये संवेदनशील आहे. पण त्यांच्या बरोबरीने ग्रामविकास मंत्री जयाभाऊ, मला खरं सांगतो यू आर ॲब्सोल्युटली राईट. मी जयाभाऊंना फोन केला. जयाभाऊने मी श्रीकांत बोलतो म्हटलं तिकडनं सुचवले, श्रीकांतजी सरपंचांचं एक्सटेन्शन करणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणजे आपण ज्या मानसिकतेत काम करतो, ज्या प्रामाणिकतेमध्ये काम करतो, आपला जो अप्रोच असतो एखाद्या विषयामध्ये, तर त्याला बळ तेव्हाच येतं जेव्हा संबंधित मंत्री आपल्यासारखा विचार करत असतो. पण मी तुम्हाला हे अत्यंत आनंदाने सांगेन की मंत्री, मुख्यमंत्री जरी संवेदनशील असले, जरी सकारात्मक असले, तरी त्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं सरकारवर विश्वास ठेवून प्रेशर ठेवणारे असावे लागतात, जे दत्ताभाऊ आणि तुमची सगळ्यांची टीम आहे. मी दत्ताभाऊंनाही त्या दिवशी म्हटलं की मी शेतकरी संघटनेत काम केलं आहे, तेव्हा मला माहिती आहे. मी विद्यार्थी परिषदेमध्ये आंदोलनामध्ये काम केलं आहे. त्याच्यामुळे संघटनेने सकारात्मक प्रेशर उभं करावंच लागतं. त्याचा एक परिणाम असतोच. सरकार संवेदनशील आहे, देवेंद्रजींसारखा मुख्यमंत्री आहे, जयाभाऊंसारखा विषय समजणारा मंत्री आहे, तरी पण संघटना ही सकारात्मक प्रेशर ठेवणारी असावी लागते. आणि मला याचा अभिमान आहे की तुमच्यासारखी एक तगडी टीम सरपंचांचा विचार करणारी सरपंच परिषदेच्या रूपाने आहे. त्यामुळे माझा आभार मानण्याचं कारणच नाही. खरं पाहिलं तर तमाम सरपंचांच्या वतीने मी तुम्हा सगळ्या प्रतिनिधींचा आभार मानतो की तुम्ही या विषयाला न्याय दिला, तुम्ही सगळ्या लोकांनी फॉलोअप केला. अधिवेशन सुरू आहे. सरपंच भवनाचाच केवळ विषय नव्हता. मी तुम्हाला तेच म्हणणार होतो की याही अधिवेशनामध्ये माझी पहिली लक्षवेधी ही सरपंचांच्याच विषयावरती आहे. तीच लक्षवेधी मी लावणार आहे. 2 लक्षवेधी आम्हाला मिळतील. ते मी नेहमीप्रमाणे आम्ही दत्ताभाऊंना फोन करत असतो की ताबडतोब मुद्दे लक्षवेधी लावायची आहे. त्यामुळे याही वेळेस लक्षवेधी राहील. त्यात ते 3-4 मुद्दे आहेत. आपण बऱ्यापैकी विषय कव्हर करत आणले आहे. त्यात काही राहिलेले मुद्दे आपण या अधिवेशनाच्या काळामध्ये पूर्ण करू. माननीय CM साहेब आता सभागृहामध्ये आहे. आमचं सभागृह सुद्धा आत्ता आटोपलं. आदरणीय अजितदादांना श्रद्धांजली सभागृहामध्ये सुरू आहे. आणि मला असं कॅल्क्युलेशनच होतं की काही काळ चालेल, पण स्टील म्हणजे मी निघालो त्यावेळेस अदितीताई भाषण करत होत्या आणि अजून 2 मंत्री आणि 4 आमदार भाषण करत होते. त्यामुळे मला अंदाज असा आहे की बहुधा कट टू कट सभागृह आटपेल, कारण हे सभागृह आटोपल्यानंतर सगळेजण इथे जाणार आहेत आपल्या वरळी डोममध्ये. आणि मग त्या कार्यक्रम नंतर साहेबांना स्पेस मिळेल. मी साहेबांशी बोललो आहे, मी दिलीप राजूरकरांशी बोललो आहे. मला असं वाटत होतं की सभागृह ते कार्यक्रम याच्यामध्ये स्पेस मिळेल, पण स्वाभाविकपणे श्रद्धेय अजितदादांबद्दलच्या ज्या भावना सभागृहामध्ये आहे ते अक्रॉस द पार्टी आहेत आणि प्रत्येकाला वाटतंय की आपण व्यक्त झालं पाहिजे. त्यामुळे ते सभागृह थोडंसं पुढे सरकलं आहे. त्यामुळे मी आत्ता इथून माझी एक छोटी बैठक आहे ती आटपेन. मी आणि दत्ताभाऊ टचमध्ये राहतो. जयाभाऊंची भेट 100% करा. देवेंद्रजींची वेळ करण्याचा मी टोकाचा प्रयत्न करतोय, कारण माझं कालही बोलणं झालं
आता मग सुद्धा मेसेज टू मेसेज झाला. मी दिलीपजीशी पण थोड्या वेळापूर्वी बोललो आहे. हे आटोपलं की आपण कॉर्डिनेशनमध्ये राहू. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं पुनश्च खूप मनापासून अभिनंदन आणि पुन्हा काही नव्या विषयांसाठी तुम्हाला शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.